भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील भोंगळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेला उंदराने हाताला कुरतडून रक्तबंबाळ केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सुहासिनी माठेकर वय वर्ष 89 असे या महिलेचे नाव असून त्यांना 12 मार्च रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सध्या त्यांच्यावर 4थ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत। दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयसीयूमध्ये उंदराने त्यांच्या हाताला कुरतडल्याचा प्रकार घडल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। सोमवारी सकाळी सुमारे 6 वाजता नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी आयसीयूमध्ये गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। त्यावेळी हाताला कुरतडणारा उंदीर तेथून पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे आयसीयू सारख्या संवेदनशील विभागात सामान्य नागरिकांना प्रवेश नसताना उंदरांचा मुक्त संचार होत असल्यानं रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तसेच रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर किंवा परिचारिकांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही याबाबतही संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून संबंधितावर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। तर याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचा दावा वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे। याशिवाय येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे। मात्र आता अचानक हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।